नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। वर्धा बाजार समितीमधून आज एक मोठी बातमी समोर येत आहे। बाजार समितीत शेतमालाची विक्रमी आवक पाहता जुन्या शेडची कमतरता भासत होती। याच पार्श्वभूमीवर आज माजी राज्यमंत्री रणजित कांबळे यांच्या हस्ते नव्या भव्य शेडचे भूमिपूजन उत्साहात पार पडले। मात्र हा कार्यक्रम केवळ भूमिपूजनापुरता मर्यादित राहिला नाही। या प्रसंगी माजी मंत्री रणजित कांबळे यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर जोरदार हल्ला चढवला। बाजार समितीचे सभापती अमित गावंडे, उपसभापती पांडुरंग देशमुख आणि उपस्थित अडते दलालांशी संवाद साधताना त्यांनी भारत-अमेरिका व्यापार करारावर मोठी भीती व्यक्त केली। कांबळे म्हणाले की आजवर कोणत्याही सरकारने, मग ते वाजपेयींचे असो वा मनमोहन सिंगांचे, कधीही झिरो टॅरिफ म्हणजे शून्य आयात शुल्काचा असा करार केला नव्हता। पण विद्यमान सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या करारामुळे भारतीय शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे। अमेरिकन मालावर आयात शुल्क 0 तर भारतीय मालाच्या निर्यातीवर 18% शुल्क, हा कुठला न्याय, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। विशेषतः डेअरी उद्योग, कापूस, सोयाबीन आणि डाळींच्या उत्पादनावर याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा त्यांनी दिला। अमेरिकेत शेतकऱ्यांना मोठी सबसिडी मिळते, मात्र भारतातील शेतकरी असुरक्षित असल्याचा दावाही त्यांनी केला। इथला पशुधन आणि डेअरी व्यवसाय वाचवायचा असेल तर शेतकऱ्यांनी आणि दलालांनी आता संघटित होऊन लढ्यासाठी सज्ज व्हायला हवे, असा कानमंत्रही त्यांनी यावेळी दिला। कोणत्याही व्यक्तीचे नाव न घेता काही नेत्यांच्या विदेशी धोरणांमुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला किंमत मोजावी लागत असल्याची टीका करत त्यांनी या कराराचा तीव्र निषेध केला। आता हा लढा भविष्यात काय वळण घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।